गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता बघा, दिवस फार कमी राहिलेले आहेत. 30 दिवस म्हणजे त्यापेक्षा जास्त आहेत. पण या 30 दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे सी पास होऊ शकतात? कशा पद्धतीने सी पास होऊ शकतात? कुठल्या विषयांवर तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल? अभ्यास कसा करावा लागेल? या 30 दिवसामध्ये जरी तुम्ही अभ्यासाला लागले, अजून तुम्ही काहीच सुरुवात केली नसेल, जरी या 30 दिवसामध्ये तुम्ही अभ्यासाला लागणार, तरी तुम्ही ही परीक्षा पास होणार. पण कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल हे फार महत्वाचं आहे. कारण या 30 दिवसामध्ये योग्य पॅटर्न तुम्हाला अभ्यासाचा ठरवावा लागेल. कुठेही अभ्यास करून कुठलाही विषय अभ्यासता जाणार नाही. कुठला विषय अभ्यासावा यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी बघा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ सर्वांनी बघा शेवटपर्यंत. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला आता या कमी दिवसामध्ये अभ्यास कसा करावा यासाठी कुठे YouTube चॅनलवर इकडे बघ तिकडे बघ हे करू नका. कारण काय, दिवस कमी आहेत आणि या कमी दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, एकदम कमी पैशामध्ये आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, PS अकॅडमी ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, काही अडचण असेल तर इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्हाला नोट्स असतील, ऑनलाईन टेस्ट सगळं काही याच्यामध्ये उपलब्ध होऊन जाईल. पण वेळ वाया घालवू नका. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात आणि ग्रुपला सुद्धा, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकतात. कळालं आता हे प्रवेश फी बद्दल होतं. आता तुम्हाला अभ्यास कसा करावा यावर मी सगळ्यात महत्वाचं आज अशा पद्धतीने समजून देतो की तुम्ही अभ्यास कुठून करावा आणि कशा पद्धतीने अभ्यास करावा हे तुम्हाला मी आज समजून देतो. म्हणजे तुम्ही या 30 दिवसामध्ये पण 100% परीक्षा पास होणार. बघा, तुम्हाला माहित आहे आता इथे काय म्हटलं बघा, पॉवर प्ले काय म्हटलं. आता तुम्हाला क्रिकेट माहित आहे, आता महिलांना पण मोठ्या प्रमाणात क्रिकेट माहित आहे, बरोबर आहे का नाही. आता पॉवर प्ले सीटीईटी मध्ये पॉवर प्ले, सीडीपी मराठी हिंदी हे विषय म्हणजे सीटीईटी पॉवर प्ले आहेत. पॉवर प्ले म्हणजे काय, तुम्ही क्रिकेट बघितलं असेल तर क्रिकेटमध्ये पॉवर प्ले म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त रन काढता येतील त्याला पॉवर प्ले म्हटलं जातं. काही बॅट्समनला जास्त रन काढण्याची सवलत कुठे असते, पॉवर प्ले मध्ये, बरोबर आहे ना. तुम्ही बघितलं असेल क्रिकेटमध्ये पॉवर प्ले. मग आता तुमचा पॉवर प्ले इथे काय माहितीये का, सीडीपी मराठी हिंदी हे 3 विषय काय आहेत तुमचे, पॉवर प्ले. आणि याच पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्त रन काढायचे. काय करायचे, याच पॉवर प्ले मध्ये जास्त रन काढायचे. ते कशा पद्धतीने म्हणजे जास्त मार्क मिळवायचे. काय करायचे, मार्क मिळवायचे. ते कशा पद्धतीने ते आपण आता पुढे बघणार आहोत. पण पॉवर प्ले कोणते आहेत, सीडीपी मराठी हिंदी हे काय तुमचे 3 विषय पॉवर प्ले आहेत. आता बघा, आता पेपर 1 वाल्यांनी पहिले बघा, पेपर 1 ज्यांचा आहे त्यांनी बघा पेपर 2 च याच्यानंतर सांगतो, बरोबर आहे ना. आता तुम्हाला मी सांगितलं का पॉवर प्ले कोणते विषय तुमचे, सीडीपी मराठी हिंदी. आता काय करायचं माहित आहे का, सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, अभ्यास सुरू केल्यानंतर सीडीपीचा अभ्यास करा. बघा, बॅच मध्ये तुम्ही सीडीपी अभ्यास करा. तुम्हाला 33 टॉपिक उपलब्ध आहेत. किती टॉपिक आहेत, 33. मराठी हिंदीचा कॉमन आहेत. मराठी हिंदीचा कॉमन अभ्यासक्रम असतो. काय असतो, कॉमन अभ्यासक्रम असतो. बघा, मराठी हिंदी तुम्ही बॅच मध्ये ऍप डाउनलोड करा, जॉईन करा. याचे तुम्हाला 25 टॉपिक उपलब्ध आहेत. किती टॉपिक उपलब्ध आहेत, काही उप टॉपिक पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे बघा, 33 आणि 25 टॉपिक. आता 33 टॉपिक 20-20, 22-22 मिनिटाचे टॉपिक असतात. टॉपिक काही 1-1 तासाचे नसतात. ज्यांनी बॅच लावली त्यांना तुम्ही विचारू शकता. आता हे 33 टॉपिक आहेत. जर तुम्ही काळजीपूर्वक वेळेचं नियोजन केलं तर 5 दिवसामध्ये किंवा 5 किंवा 6 दिवसामध्ये तुम्ही हे पूर्ण करू शकता. सीडीपी 5 किंवा 6 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात आणि मराठी पण तुम्ही 5 ते 6 दिवसामध्ये पूर्ण करू शकता. कळालं. मग आता तुम्हाला सांगतो का हा पॉवर प्ले काय आहे, मी तुम्हाला समजून देतो. किती दिवस लागणार तुम्हाला सीडीपी पूर्ण करण्यासाठी, ऍप मध्ये म्हणतोय बॅच लावल्यावर. असं सीडीपीचे तुम्हाला काही लोकांना टाईप टॉपिकच माहित नाहीयेत, कोणते टॉपिक विचारले जातात. तुम्ही जर बॅच जॉईन केली तर 5 ते 6 दिवसामध्ये सीडीपी कंप्लीट करू शकणार आणि मराठी हिंदी दोघं काय करू शकतात, 5 ते 6 दिवसामध्ये भाषा 1 असेल, भाषा 2 असेल, कंप्लीट करू शकतात. आता याचा फायदा काय होतो पहिले तुम्ही समजून घ्या. याचा फायदा काय होतो, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल,
सीडीपी मराठी हिंदी कॉमन असतं. काय असतं? कॉमन असतं. दोघांना फायदा कळून जाईल. बघा आता इथे फायदा काय होतो? सीडीपी विषय अभ्यासल्यामुळे बघा आता सीडीपी विषय चांगल्या पद्धतीने जर समजा तुम्ही हा सीडीपी विषय जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासला तर तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये पण याचा उपयोग होणार. बरोबर आहे का नाही? हिंदीमध्ये पण काय होईल? याचा उपयोग होईल. होईल का नाही? तसं हिंदीमध्ये पण होईल. तुमचं ईव्हीएस मध्ये पण कशाचा उपयोग होणार? सीडीपीचा उपयोग होणार. बरोबर आहे का नाही? ईव्हीएस मध्ये पण आणि जो तुमचा गणित विषय आहे या गणित विषयामध्ये पण काय होईल? तुमचा सीडीपीचा उपयोग होईल. मग मला सांगा सीडीपी विषय किती महत्वाचा आहे? मग मला इथे सीडीपीचे स्पेशल 30 मार्क मराठीमध्ये आपण समजा 6 मार्काला धरू, हिंदीमध्ये 6, ईव्हीएस मध्ये तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट 15 मार्काला अध्यापन शास्त्र विचारलं जातं. किती? 15 मार्काला विचारलं जातं. कारण आता मराठी हिंदी ते पद्धती वाढल्या म्हणून ते अध्यापन शास्त्र ते 6 येतं. आणि गणितामध्ये पण तुम्हाला माहिती आहे 15 मार्काला अध्यापन शास्त्र. मग सीडीपी विषय किती मार्काचा आहे? हे तर तुम्हाला कळालं. म्हणजे सीडीपी विषय आता तुम्हाला किती मार्क देऊन जातो? हे तुम्हाला कळालं असेल. सीडीपी विषयचं काळजीपूर्वक बघण्याचे फायदे एवढे मार्क तुम्हाला फक्त हा सीडीपी विषय देऊन जाईल. कुठला? सीडीपी विषय देऊन देईल. मग आता राहिला मराठी आणि हिंदी. मराठी हिंदी सीडीपी अभ्यासल्यानंतर मराठी हिंदीच्या ज्या अध्यापन पद्धती आहेत काय आहेत? अध्यापन पद्धती. कारण आता मोठ्या प्रमाणात अध्यापन पद्धतीवर मराठी असेल किंवा हिंदी असेल याच्यामध्ये काय विचारले जातात? प्रश्न विचारले जातात. मग मराठी हिंदीच्या ज्या अध्यापन पद्धती आहेत त्यामध्ये आता तुम्हाला हे तिघ विषय किती मार्कांना येतात माहितीये का? सीडीपी, मराठी, हिंदी हे तिघ मिळून तुम्हाला 90 मार्कांना येतात. पॉवर प्ले म्हटलोय मी. बघा मी तुम्हाला आता सांगतो. आता तुम्हाला मराठी, हिंदी आणि सीडीपी किती मार्काला येतात? 90 मार्काला येतात. तुमचा सीडीपी आहे तुम्ही फक्त 30 ला आहे. मराठी आहे 30 मार्काला आणि तुमचा हिंदी विषय आहे तो पण तुमचा किती मार्काला आहे? 30 मार्काला आहे. कळालं? मग आता इथे टार्गेट काय करायचं? ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केले मी तर त्यांना अशाच पद्धतीने अभ्यास करून घेतोय का आमचे 90 पैकी टार्गेट किती असतं माहितीये का? हे 90 मार्काचा पेपर म्हणजे सीडीपी मराठी हिंदी हा 90 मार्काचा आम्ही टार्गेट करायला लावतो. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्याची तयारी अशी करून घ्यायची का तो 90 पैकी 70 त्याने मिळवले पाहिजे. किती मिळवले पाहिजे? त्याने 70 मार्क मिळवले पाहिजे. 90 पैकी किती मार्क मिळवले? 70. जर त्या विद्यार्थ्याने सीडीपी मराठी हिंदीची चांगली तयारी केली कुठला जरी विद्यार्थी असेल त्याला 90 पैकी 70, 75, 60च्या पुढेच मार्क भेटतात. आता मागच्या वेळी एक शिक्षक होते कोल्हापूरचे त्यांना 90 पैकी 81 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 90 पैकी 81 मार्क आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे मराठीचा उतारा पण तुमच्याच हातात आहे. किती वाचायचा आणि हिंदीचा उतारा पण तुमच्या हातात आहे म्हणजे 15-15, 30 मार्क तुमच्या हातात आहेत. मग टार्गेट काय करायचं? या 3 विषयामध्ये मी कशा पद्धतीने 60 पर्यंत 70 पर्यंत जाईल? कशा पद्धतीने 70 पर्यंत जाईल? मग मला सांगा एखादा आता समजा तुम्ही टार्गेट हे 3 विषय चांगल्या पद्धतीने करा. या 3 विषयांमध्ये टार्गेट केल्यानंतर तुम्ही समजा 65 मार्क मिळवले. किती मिळवले? 65 मिळवले. 90 पैकी किती मिळवले? 65 मार्क मिळवले. मग आता उर्वरित तुमचं माहिती आहे ईव्हीएस अध्यापन शास्त्र आहे. त्याच्यामध्ये आपण असं समजू 10च मिळाले तुम्हाला. किती? ईव्हीएस अध्यापन शास्त्र त्याच्यामध्ये 10 मिळाले आणि जे उर्वरित जे एनसीईआरटी बेस असतात त्याच्यामध्ये आपण 8-9 समजू. 8च मार्क समजू. किती झाले? ते 8. किती झाले तुमचे? 18 मार्क ईव्हीएस मध्ये तुम्हाला मिळाले. गणितामध्ये पण जे अध्यापन शास्त्र आहे तुम्ही वाचलं तर सहज पद्धतीने 10 मार्क घेऊ शकतात. गणिताचे ते 10 मार्क आणि जे उदाहरणं असतात तुम्हाला उदाहरणाला वेळ जरी नसला तुम्ही अंदाजे जरी गोल करून आले, मी काय म्हणतो अंदाजे जरी गोल करून आले ते तुमचे 5-6 बरोबर येणार. आपण 6च पकडू यांना. म्हणजे हे 16. बघा म्हणजे 65, 18 आणि 16 यांची बेरीज करा बरं. तुम्ही पास होतात का नाही? तर पास होतात. पण सगळ्यात पहिले तुम्हाला कळालं असेल का जो पॉवर प्ले आहे यामध्ये मला स्कोर करावा लागेल. जर एखाद्या विद्यार्थ्याने जर समजा याच्यामध्ये 70 मार्क मिळवून घेतले सीडीपी मराठी हिंदी या 3 विषयामध्ये जर त्याने 70 मिळवले बाकी तुम्ही कशा पद्धतीने पण या विषयांवर जोर द्यायचा नाही. या विषयांवर जोर दिला म्हणजे गणित सोडवायला तुम्हाला वेळ आहे का? तर अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही काय करा तुमचं सीडीपी असेल, मराठी असेल, हिंदी असेल आणि ईव्हीएसचं जे अध्यापन शास्त्र असेल जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून थोडा जोर लावला तर ईव्हीएसचं जे एनसीईआरटी असतं एनसीईआरटी आणि अध्यापन शास्त्र याला पण काय करायचं? टार्गेट करायचं. म्हणजे किती? पेपर 1 वाल्यांनी काय करा 4 विषय जास्त टार्गेट करा. कोणते विषय 4 टार्गेट करा? तुमचं हे 4 विषय टार्गेट करा. कुठला? सीडीपी आहे, मराठी आहे, हिंदी आणि ईव्हीएस आहे. हे 4 विषय टार्गेट करा
जेणेकरून प्रत्येक विषयामध्ये माझा 20 प्लस स्कोर येईल. किती स्कोर येईल? 20 प्लस येईल. 4 विषयांमध्ये. 4 विषयांमध्ये 20 प्लस म्हणजे बायचान्स समजा तुमचा हिंदीमध्ये कमी जरी आला पण सीडीपी मध्ये तुम्ही 24 मिळवले तरी चालेल. फक्त सरासरी 4 विषयांची तुमची 20 आली पाहिजे आणि तुमचं म्हणजे गणित आहे त्या गणितामध्ये तुम्ही 15 मिळवा 20 मिळवा तरी तुम्ही पास होतात. पण तुम्हाला हे 4 विषय टार्गेट करावे लागतील. कळालं? जे जुने शिक्षक असतील जे नवीन विद्यार्थी असतील आम्ही पण पेपर देत असताना बघा तुमच्यापेक्षा आम्ही फार कमी अभ्यास करतो. सतत पेपर देत असतो. पण आम्ही काय करतो सीडीपी मराठी हिंदी जे विषय मला जास्त मार्क मिळवून देतील ते मी टार्गेट करतो. जेणेकरून जो 5वा विषय असेल तो मी नाही अभ्यासला तरी मी पास होऊ शकतो. कारण या 4 विषयांमध्ये माझा स्कोर चांगला येणार एवढी मला गॅरंटी आहे. कळालं? मग तुम्हाला पण काय करायचंय माझा सीडीपी बेस्ट कसा होईल तर तुम्हाला सर्व टॉपिक क्लिअर करावे लागतील. सीडीपी बेस्ट होण्यासाठी काय करावं लागेल? सर्व टॉपिक क्लिअर पाहिजे ना. मराठीसाठी काय केलं पाहिजे? सर्व अध्यापन पद्धती क्लिअर पाहिजे. हिंदीसाठी पण काय पाहिजे? अध्यापन पद्धती क्लिअर पाहिजे. मग अध्यापन पद्धती कुठे आहेत? तुम्हाला ऍप मध्ये सर्व अध्यापन पद्धती काय आहेत? उपलब्ध केलेल्या. झालंय पेपर 1 साठी अशाच पद्धतीने व्हिडिओ लाईक करा. आता तुम्हाला पेपर 2 ज्यांचा आहे त्यांचं सांगून देतो. काय करून देतो? पेपर 2 ज्यांचा आहे त्यांना सांगून देतो. आता खूप विद्यार्थी काय करतात? फोन करतात. जास्त म्हणजे मॅथ सायन्स वाल्यांचा प्रॉब्लेम असतो. ते म्हणतात सर मॅथ सायन्स आहे आम्हाला गणिताला तिकडे वेळ पुरत नाही. काय म्हणतात? गणिताला आम्हाला वेळ पुरत नाही. मग मी या विद्यार्थ्यांना काय सांगतो? तुम्हाला गणिताला वेळ नाही ना? मग एक काम करा. जे पेपर 1 ला सांगितलं, मी जे पेपर 1 ला सांगितलं तेच पेपर 2 ला पण काय करायचंय? फॉलो करायचंय. काय करायचंय? हा सीडीपी विषय मला किती मार्काला येईल? 30 ला आहे. मराठी कितीला आहे? तुम्हाला 30 ला आहे. हिंदी कितीला आहे? 30 ला आहे. बरोबर आहे का नाही? यांनी पण टार्गेट तेच करायचं जे पेपर 1 वाले टार्गेट करणार आहे. कारण कॉमन असतं मला हे 90 मार्क आहेत ना हे 90 मार्काला येतात मला यापैकी 70 मिळाले पाहिजे. किती मिळाले पाहिजे? 70 मार्क तरी मिळाले पाहिजे. किती? 70 केव्हा मिळतील माहितीये का? जेव्हा टॉपिक क्लिअर असतील. नाहीतर मग सर आम्ही फक्त टार्गेट ठेवतो. टॉपिक जर माहित नसेल तर टार्गेट कसं करणार? कळालं? 70च तुम्ही टार्गेट ठेवा. आता तुमचा सोशल सायन्स असेल, आता ज्या विद्यार्थ्यांचा सोशल सायन्स असतो वाचायला वेळ पण फार महत्वाचा असतो. कारण सोशल सायन्सचे जर तुम्ही प्रश्न बघितले पेपर 2 वाल्यांना सांगतो ब्रॉड क्वेश्चन आहेत. खूप मोठे मोठे प्रश्न असतात. मग काय करतात? विद्यार्थ्याला वेळ पुरत नाही. सोशल सायन्स मध्ये जेवढा स्कोर पाहिजे तेवढा स्कोर करता येतो का? तर अजिबात स्कोर करता येत नाही. यामध्ये तुम्ही 30 मार्क सरासरी मिळू शकतात सोशल सायन्स मध्ये. किती मार्क? 30. आणि एक ज्यांचं गणित आणि सायन्स आहे या बिचाऱ्यांना 25, 22, 25 असंच ऍव्हरेज असतं. काय असतं? आणि 30 जास्त करून आता हे बघा तुम्हाला जर पास व्हायचे कमी प्रयत्नामध्ये तर या गणित आणि सायन्सला तुम्ही फक्त 25 प्लस टार्गेट ठेवा. किती ठेवा? 25 प्लसचं टार्गेट ठेवायचंय. कशाला? गणित आणि सायन्सला. बघा मी तुम्हाला पेन कलर चेंज करून घेतो. सोशल सायन्स वाल्यांनी 30 मार्काचं टार्गेट ठेवा आणि ज्यांचं गणित आणि सायन्स आहे त्यांनी 25च मार्काचं टार्गेट ठेवा. कळालं? पण मग मी गणित आणि सायन्स वाल्यांना सांगतो तुम्ही काय करा सीडीपी असेल मराठी असेल हिंदी असेल या विषयाकडे जास्त लक्ष द्या. का जास्त लक्ष द्या? जेणेकरून तुमची इकडे 25 जरी आले पण इकडे जर तुम्ही हा स्कोर जर घेतला 70 पर्यंत जर गेले हा स्कोर जर 70 पर्यंत जर तुमचा सीडीपी मराठी हिंदी मध्ये गेलं तर तुम्ही इकडे 25 जरी पडले तरी तुम्ही पास होतात. होतात का नाही? पण जर समजा तुमचं इकडे पण वीक आहे इकडे पण वीक आहे आणि इकडे तुम्हाला जर वेळ पुरलाच नाही तर मग काय करणार? नापास होतात. हे तर सगळ्यांना माहित आहे. मग काय करायचं? ज्यांचा पेपर 2 आहे सोशल सायन्स असेल किंवा मॅथ आणि सायन्स असेल या विद्यार्थ्यांना मी एक सांगतो तुम्हाला जर सोप्या पद्धतीने पास व्हायचं असेल तर डायरेक्ट काय करा सीडीपी असेल मराठी असेल हिंदी असेल या विषयांकडे लक्ष द्या. आता सोशल सायन्सला तुम्हाला माहिती आहे जे तुम्ही सीडीपी स्ट्रॉंग वाचले सीडीपी जे काळजीपूर्वक समजून घेतलं असेल अध्यापन शास्त्र 24 मार्क तरी सोशल सायन्सला तुम्हाला अध्यापन शास्त्रावर आधारित विचारले जाणार. किती मार्क? 24 मार्क. आणि जे गणित आणि सायन्स आहे याच्यामध्ये पण 24 मार्क तुम्हाला अध्यापन शास्त्रावर विचारले जाणार. दोघे मिळून 24 मार्क. मग मला सांगा हे जर तुम्ही हातचे मार्क मिळवणार बाकी तुम्ही अंदाजे जरी गोल केले तर पर्याय नाही कारण वेळ नसतो. त्यामुळे तुम्हाला एक करायचं आहे का हे 3 विषय माझे परफेक्ट कसे बनतील या 30 दिवसामध्ये.
म्हणजे तुम्ही 12 दिवसात 15 दिवसात ते 3 विषय स्ट्रॉंग करू शकतात. हा म्हणजे 12 दिवसामध्ये मग तुम्ही त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सोडवत चाला, PYQ बघत चाला, मॉडर्न क्वेश्चन पेपर बघत चाला. म्हणजे जेणेकरून या 3 विषयामध्ये मी कसा 70 पार होईल हे तुमचं टार्गेट ठेवायचंय. आणि नंतरून जो वेळ उरेल तुम्हाला 10 ते 12 दिवसाचा, त्यामध्ये तुम्हाला NCERT वाचायचे, सायन्सची NCERT वाचायचे, जे वाचायचं ते 10 दिवसामध्ये टार्गेट करा. तरी तुम्ही इथे आता आपण सोशल सायन्स असेल किंवा गणित असेल, मी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही 60 मार्काला अंदाजे जरी गोल केले, मी अंदाजे म्हणतोय, अंदाजे जरी गोल केले तरी 20 बरोबर येणार का नाही? तर 20 बरोबर येणार. ते सोशल सायन्स असेल नाही तर गणित असेल, कारण निगेटिव्ह सिस्टीम नाही. 20 बरोबर येणार. मग असं समजायचं मला फक्त सोशल सायन्स आणि गणितासाठी अजून फक्त 10 मार्काचा अभ्यास करायचा आहे. किती मार्काचा? 10 मार्क झाले तुमचे 30. मुद्दा कळाला? त्यामुळे अशाच पद्धतीने हे टार्गेट करा. हेच टार्गेट तुम्हाला फायदेशीर असेल. कुठेही बाहेर पुस्तक वाचत फिरू नका. सर्व ऍप मध्ये उपलब्ध आहे. एवढाच व्हिडिओ होता, कमी याच्यामध्ये फक्त हे विभाजन करून घ्या. हे विषय तुम्हाला टार्गेट करायचे, पास व्हायचं असेल, हे विषय टार्गेट करून पास होता येत नाही. तुम्हाला पहिले सांगतो. कळालं? चालेल. हे विषय तुम्ही बघा काळजीपूर्वक समजून, फक्त हे वाचून घ्यायचे, नोट्स वाचून घ्यायचे, पण हे विषय समजून घ्यायचे. कळालं? त्यामुळे काय करा, आणि मग बघा जे विद्यार्थी काय करतात, जे पॉवर प्ले, म्हणजे समजा तुमचा बाय चान्स CDP मराठीमध्ये स्कोर झाला नाही, स्कोर झाला नाही, स्कोर झाला नाही, तर तुम्ही बघा किती जरी सोशल सायन्स मध्ये मार्क 40-50 मार्क मिळणार का? गणित मॅथ मध्ये मिळणार आहे का तुम्हाला 50 मार्क? तर अजिबात मिळणार नाही. मिळणार आहेत का तुम्हाला तेवढे मार्क? तर अजिबात मिळणार नाही ना. मग तुम्हाला काय करायचंय, मला जर तिकडे मार्क मिळणार नाही तर मी काय केलं, जे तुम्हाला पॉवर प्ले सांगितला होता, या पॉवर प्ले मध्ये मला जास्त मार्क मिळवायचे आहेत, तेव्हा तुम्ही सक्सेस होणार. कळालं? नाहीतर अशी अवस्था तुमची होऊन जाईल, पेपर देऊन आले एकदम नर्वस, नाही सर आता वाटत नाही पास होऊ का, असं असं व्हायला नको. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त मार्क तुम्हाला त्या 3च विषयामध्ये घ्यायचे आहेत, जेणेकरून बाकीच्या शेवटच्या ओरी म्हणजे बघा, कारण शेवटच्या ओरीला माहित होतं काय होतं, आपण प्रेशर मध्ये राहतो, काही सुचत नाही, वेळेचं बंधन असतं, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात. मग या गोष्टी तुम्हाला व्हायला नको म्हणून तुम्ही काय करायचं, जे पहिले जे आहेत त्याच्यामध्ये चांगला स्कोर करा, जेणेकरून शेवटचे जे विषय असतात, तुमचं EVS असेल, मॅथ असेल, सोशल सायन्स असेल, गणित आणि सायन्स असेल, यामध्ये एवढा जोर लावायची गरज नाही, कारण पॉवर प्ले मध्ये तुम्ही रन चांगले बनवले पाहिजे. व्हिडिओ लाईक करा, बघा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, पोहोचवा. ही बॅच आहे, इथे तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. आपण परीक्षा देऊन येतो आणि मग म्हणतो यार खर्च गेला, हे गेलं, त्यापेक्षा तुम्हाला पेपर 1 ची बॅच घ्यायची असेल, फक्त 749 दोघं पेपर, फक्त 1050. पण मी एवढी गॅरंटी देतो, एवढं तुम्हाला बघितल्यावर परत परीक्षेला जायची गरज नाही, कारण एवढ्यावरच पेपर तुम्हाला डिझाईन केला जातो. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच लावले ना, तुम्ही तुमचं मित्र असेल, कोणी असेल, कारण हा व्हिडिओ त्यांनीच पोहोचवला असेल तुम्हाला, त्यांना एक वेळा विचारा किती फायदा होतोय. त्यामुळे आता कुठेही वेळ वाया घालू नका, व्यवस्थितपणे काय करा, अभ्यास करा. चालेल. या पद्धतीचा हा अभ्यासक्रम, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल, यासाठी हा व्हिडिओ घेतला होता. 30 दिवसामध्ये तुम्ही पण पास होऊ शकतात. पास होऊ शकतातच म्हणतो, पण केव्हा होणार, जेव्हा हे फॉलो करणार. कुठलाही युट्यूब चॅनल, मी तुम्हाला सांगतो, कुठलाही जगात युट्यूब चॅनल असा नाही का तो फ्री मध्ये तुम्हाला सर्व उपलब्ध करून देईल. त्या जागेवर तुम्ही जरी युट्यूब चॅनल चालवला असता तरी तुम्ही उपलब्ध करून दिले नसते, त्या जागेवर मी असेल. बरोबर आहे का नाही? त्यामुळे हे युट्यूब चॅनल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठेही मॅरेथॉन अभ्यास नसेल तर मॅरेथॉन बघून फायदा होत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी ती बघावी. आपला जर अभ्यासच नाही तर काय होईल बघून. कळालं? चालेल. अशाच पद्धतीने तुम्हाला पेपर टार्गेट करायचा आहे.